नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, फक्त बोलायला शिका. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की फक्त बोलायला शिका आणि पाहिजे त्या क्षेत्रात तुम्ही नंबर 1 व्हा. म्हणजेच मित्रांनो, बोलण्याची कला ही तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे आणि यावरतीच आधारित आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी घेऊन आलोय. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला सांगेन मित्रांनो, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता जर व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आत्ता सबस्क्राईब करा. कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन, सूत्रसंचालन आणि भाषणाच्या टिप्स आपल्याला मोफत दिल्या जात आहेत. मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करतोय की बोलणं म्हणजे नेमकं काय हेच आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, बोलणं म्हणजे फक्त शब्द उच्चारणं नाही, तर बोलणं म्हणजे आपल्या मनातील विचार, आपल्या मनातील भावभावना आणि माहिती समोरच्या व्यक्तीपर्यंत स्पष्ट, सोप्या आणि प्रभावी पद्धतीनं पोचवणं. 2 लोक एकच गोष्ट सांगतात, पण फरक पडतो तो मांडणीचा, होय ना? तर एक व्यक्ती शांत, नीट आणि समजेल अशा पद्धतीनं बोलते, तर दुसरी घाईत, गोंधळून किंवा अस्पष्ट बोलते. त्यामुळे पहिल्या व्यक्तीचा प्रभाव पडतो आणि दुसऱ्या व्यक्तीचा प्रभाव अजिबातच पडत नाही. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते मित्रांनो, की ज्ञान असणं पुरेसं नाही, तर ते कसं मांडायचं हे अधिक महत्वाचं आहे. अर्थात प्रेझेंटेशनला खूप महत्व आहे. योग्य शब्दांची निवड, योग्य वेळ आणि योग्य पद्धत या तिन्ही गोष्टी मिळून तुमचं बोलणं प्रभावी बनतं. 2 बोलण्यामुळं आत्मविश्वास कसा वाढतो? बऱ्याच जणांनी मला कमेंट्समध्ये, अनेकांनी मला फोन करून विचारलं की सर, बोलण्यामुळं आपला आत्मविश्वास कसा वाढतो? तर या घटकाला अनुषंगिकच हा मुद्दा आहे की जो माणूस स्पष्ट, शांत आणि ठामपणे बोलतो तो आपोआप आत्मविश्वासी वाटतो. लोक त्याच्याकडे लक्ष देतात, त्याचं बोलणं ऐकतात आणि त्याला गांभीर्यानं घेतात. खूप वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीकडं भरपूर ज्ञान असते, पण ते नीट व्यक्त करता येत नाही. अशा वेळी त्याचं ज्ञान वाया जाते. उदाहरण म्हणून मुलाखत घ्या. उमेदवाराला सगळे उत्तर माहिती असतात, पण तो अडखळतो, घाबरतो किंवा नीट मांडू शकत नाही, तर त्याची निवड होत नाही. याउलट जो साधेपणा, स्पष्ट बोलणारी व्यक्ती लोकांच्या पटकन लक्षात राहतो. त्यामुळे बोलण्याचा सराव केल्यानं तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढत असतो आणि तुमचं व्यक्तिमत्व देखील तितकंच आकर्षक, प्रभावी आणि मजबूत होत असतं. मित्रांनो, 3 कोणत्याही क्षेत्रात तुम्ही नंबर 1 का बनता येतं? पहा, जगात कोणतेही क्षेत्र घ्या, शैक्षणिक क्षेत्र घ्या, सामाजिक क्षेत्र घ्या, राजकीय क्षेत्र घ्या, सहकार, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, व्यापार, कोणत्याही क्षेत्रामध्ये संवाद मित्रांनो अत्यंत महत्वाचा आहे. संवादाशिवाय ते क्षेत्रच नसतं. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, पण जर त्याला नीट समजावता आलं नाही तर विद्यार्थ्यांना जे काही शिकवलंय तर ते विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार नाही. याचाच अर्थ विद्यार्थी काही शिकत नाही. त्यामुळं शिक्षकांसाठी बोलणं ही सर्वात मोठी ताकद आहे. नेता लोकांसमोर उभा राहतो, पण लोकांना पटवून देण्यासाठी त्याला प्रभावी बोलता आलं पाहिजे. फक्त विचार असणं पुरेसं नाही, तर ते लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्वाचं आहे, असं मला या ठिकाणी वाटतंय. मित्रांनो, युट्यूबवरती व्हिडिओ बनवतो, पण जर त्याचे बोलणे जर कंटाळवाणे असेल तर प्रेक्षक लगेच व्हिडिओ बंद करतात. त्यामुळे प्रेक्षक टिकून ठेवण्यासाठी बोलण्याची कला देखील मित्रांनो आवश्यक असते. म्हणूनच मित्रांनो, जो व्यक्ती संवादात मजबूत आहे तो कोणत्याही क्षेत्रात खऱ्या अर्थानं पुढे जाऊ शकतो. 4 प्रभावी बोलण्यासाठी 3 सोपी तंत्र या ठिकाणी मी सांगणार आहे. पहा, पहिलं तंत्र म्हणजे तुम्हाला जे बोलायचंय त्या ठिकाणी साधे, सुसंगत,
सोपे, सहज, सुबोध शब्द वापरा. सर्वांना समजेल असे शब्द वापरा. अवघड, कठीण आणि पुस्तकातील भाषा वापरल्यानं लोकांना समजणार नाही. त्यामुळे नेहमी साध्या आणि रोजच्या वापरातील शब्दांचा उपयोग तुमच्या बोलण्यात करा. उदाहरणार्थ, मी आपल्याला विनंती करतो असे म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो असं जर म्हटलं तर ते अधिक थेट समजण्यास सोपं होतं. दुसरे तंत्र पहा, आवाजात चढ उतार ठेवणं. एकाच सुरात बोलल्यास कोणालाही कंटाळा येतो. बोलताना आवाजात बदल असणे आवश्यक आहे. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगावासा वाटतो की तुमचा आवाज जो आहे तो थोडा ठाम करा. कथा सांगताना भावनेनुसार बदल करा. यामुळे ऐकणारा व्यक्ती गुंतून राहतो आणि त्याचं लक्ष अवधान टिकून राहतं. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं तंत्र आहे ते म्हणजे उदाहरण देऊन बोलणं. फक्त थेट सांगण्यापेक्षा उदाहरण दिल्यास समजणं अत्यंत सोपं जातं. मेहनत करा. असं सांगण्यापेक्षा दररोज 1 तास सराव करा आणि 30 दिवसात फरक दिसेल असं जर सांगितलं तर समोरच्याला मित्रांनो स्पष्ट दिशा मिळते. 5. लोक का अपयशी ठरतात? अनेक लोकांना बोलता येत असून देखील ते अपयशी ठरतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. कारण ते घाबरतात. लोकांसमोर उभं राहण्याची भीती त्यांच्या मनात असते. काय बोलायचं हे स्पष्ट नसतं. त्यामुळे ते गोंधळतात आणि अडखळतात आणि मध्येच थांबतात. सर्वात मोठी चूक म्हणजे सराव न करणं. बोलणं ही एक कौशल्य आहे आणि कोणतेही कौशल्य सरावाशिवाय येत नाही. यामुळे चांगल्या संधी आपल्या हातातून निघून जातात. 6. यश मिळवण्यासाठी काय कराल? मित्रांनो, दररोज 5 मिनिटे मोठ्याने वाचन करा. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेन, कितीही धावपळ, कितीही कामांचा लोड, ताणतणाव असो, पण दररोज शांत मन ठेवून तुम्ही मोठ्यानं वाचन करा. अर्थात प्रगट वाचन करा. मग ते पुस्तकातील असेल, वर्तमान पेपरमधील असेल किंवा सहज कुणी लिहिलेलं असेल तर त्याचं प्रगट वाचन करा. यामुळे तुमचे शब्द स्पष्ट उच्चारण्याची सवय तुम्हाला लागते. आरशासमोर उभं राहून बोलण्याचा सराव करा. स्वतःकडे पाहून बोलल्यानं आत्मविश्वास वाढतो आणि तुमची बॉडी लँग्वेज अर्थात शरीराची भाषा देखील मित्रांनो सुधारत असते. तुमचा आवाज तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा. नंतर ऐका, चुका शोधा, दुरुस्त व्हा. तुम्ही कुठे अडखळता, कुठे वेग जास्त आहे किंवा कुठे स्पष्टता कमी आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणून हळूहळू सुधारणा करत गेलात तर काही दिवसातच आपल्याला फरक दिसू लागतो. म्हणून मित्रांनो, तुमच्याकडे ज्ञान असो किंवा नसो, पण ते योग्य पद्धतीनं किंवा प्रभावीपणे सांगता आले तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकता. बोलण्याची कला ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्वपूर्ण, आवश्यक आहे. ती शिकली तर यश तुमच्यापासून दूर राहत नाही. अशी बोलण्याची कला शिकायची असेल तर आपल्या सर्वांना सांगेल, निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि या चॅनलचे तुम्ही सदस्य व्हा. मित्रांनो, आपण हजारो सूत्रसंचालक, शेकडो सूत्रसंचालक आपण घडवतोय. हजारो निवेदक आणि वक्ते आपल्याला घडवायचं आहे. तुम्हाला या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आत्ताच मी सांगितलं, निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून या चॅनलचे तुम्ही सदस्य व्हा. धन्यवाद.